विद्यमान आमदार ॲडव्होकेट राहुल कुल यांच्यात खोट्या केसेस करून अनेकांना फसवले। ग्रामस्थ योगेश सूर्यवंशी दौंड विधानसभा मतदारसंघातील बोरीबेल ग्रामपंचायत हद्दीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश आप्पा थोरात यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सूनबाई अमृता थोरात यांनी प्रचारादरम्यान म्हणाले की जनतेला बदल हवा आहे आणि तो होणारच। तसेच ग्रामस्थ योगेश सूर्यवंशी म्हणाले की विद्यमान आमदार राहुल कुल यांनी अनेक तरुणांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवले, तसेच गावाला एकही रुपया दलित निधी दिला नाही। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय पाचपुते, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर पाचपुते, ग्रामपंचायत सदस्य सुनंदा खोमणे, सोसायटीचे माजी चेअरमॅन कल्याण पाचपुते आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर, दौंड। आज आपण दौंड तालुक्यातील बोरीबेल गावामध्ये आहोत। या ठिकाणी रमेश आप्पा थोरात यांच्या सुनबाई अमृता थोरात या ठिकाणी प्रचार करण्यासाठी आलेले आहेत। या पूर्ण तालुक्यामध्ये प्रचार करत आहेत। यांना रमेश आप्पा थोरात यांना जनतेमधून मतदारामधून कसा प्रतिसाद मिळत आहे? खूप चांगला प्रतिसाद आहे, उदंड प्रतिसाद मिळतो। लोक उत्स्फूर्तपणे बाहेर पडतात। मागच्या 10 वर्षापासून विद्यमान आमदारांच्या कामाला खूप लोक कंटाळलेले आहेत, सगळ्या जुलमगिरीला कंटाळलेले आहेत। त्याच्यामुळे लोकांना स्वतःहून बदल पाहिजे। लोक स्वतःहून म्हणतात की आता आम्हाला बदल पाहिजे, बदल झाला पाहिजे। जनतेमध्ये ते फिरत आहेत। जनतेचं मत आहे की बदल हवा आहे, जनतेला बदल हवा आहे। तसंच या ठिकाणी ग्रामस्थ आपले सूर्यवंशी आहेत। आपलं काय मत आहे? गेले 10 वर्ष झालं राहुल कुल आमदार आहेत, पण बोरीबेल गावामध्ये दलित वस्तीसाठी त्यांनी 1 रुपयाही निधी दिलेला नाही आहे आणि भरपूर मुलांना खोट्या केसेसमध्ये वरनं प्रेशर टाकून हे गुंतवणे असे त्यांचे जे पोलीस हे करून जे ब्लॅकमेलिंग चालू आहे ते तर चालूच आहे। आणि विकास तर आमचा 10 वर्षापासूनचा प्रश्न आहे, जे गेले 25 वर्ष झालं त्यांच्या घरात आमदारकी आहे। पण बोरीबेल गावाचा मेन मुद्दा आहे की रेल्वे क्रॉसिंग 2 ह्याच्यामध्ये गाव विभागले गेले। अर्धं गाव रेल्वेच्या पलीकडे आहे आणि अर्धं गाव रेल्वेच्या अलीकडे आहे। पण तो प्रश्न त्यांनी 25 वर्षात त्यांना मार्गी लावता आला नाही। 3 वर्षापूर्वी बॅनर लावला होता की निधी पाळला आहे, फसव्या गोष्टी अशा आम्हाला 10 वर्षापासून चाललं आहे की तुम्हाला निधी पाळला आहे, तुम्हाला रेल्वे क्रॉसिंग करून देऊ, पण तेही काम त्यांच्याच्याने झालं नाही। आणि आलेगाव ते बोरीबेल 5 कोटी दिले आहेत, परत बोरीबेलवरून आलेगाव 5 कोटी दिले आहेत। असेच हे निधी टाकलेले आहेत। ते सगळा जो महाराष्ट्र शासनाचा रस्ता आहे त्यालाच हे गावाला 63 कोटी दिलेत निधी, पण कुठं 63 कोटी गावात गेलेत ते आम्हाला बी आतापर्यंत माहिती नाही आणि त्यांना तरी माहिती का नाही, त्यांनी ते दाखवून द्यावं। अजिबात कसलीच कामं केलेली नाहीत आमदारांनी। आणि जातीवाद गावागावात भांडणे लावणे, ह्याच्या गटाला ताकद देणे, त्याच्या गटाला गुंतवणे हे त्यांचे काम आहेत आतापर्यंतची। बोरीबेलमध्ये कसलीही त्यांची कामं केलेली नाहीत। यांचं स्पष्ट मत आहे